नमस्कार, मी आहे रजत. स्वागत आहे तुमचे इंटरनेट कॅपमध्ये. तर मित्रांनो, आता तुम्ही MSRTC म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांची बस तुम्ही बुक करू शकता. बुक म्हणजे कशी, तुम्ही जशी रेल्वेची तिकीट घरून बुक करता तशावानी बसची तिकीट तुम्ही आता घर बसल्यास तुम्ही बुक करू शकता. आणि ती कशी करायची तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुमच्या मोबाईलचा प्ले स्टोअर तुम्हाला ओपन करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सर्च करायचा आहे MSRTC बस रिझर्वेशन हे ॲप्स तुम्हाला सर्च करायचे आहे. सर्च केल्यानंतर तुमच्या समोर दिसून येते असे तुम्हाला ॲप्स दिसतात, ते डाउनलोड करायचे आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ओपन करायचे आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला असा ॲप ओपन होतो. याच्यामध्ये तुम्हाला रजिस्टर हे ऑप्शन निवडायचे आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला रजिस्टर करायचे आहेत. तर रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला क्रिएट ॲन अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला येथे इंटर नेम याच्यामध्ये तुम्हाला तुमचे फुल नेम ॲड करायचे आहे आणि खाली तुमचे जेंडर निवडायचे आहे. येथे तुमची डेट ऑफ बर्थ ॲड करायची आहे आणि ईमेल ID तुमची ॲड करून घ्या आणि तुमचे मोबाईल नंबर ॲड करा. त्यानंतर तुम्हाला येथे इंटर पासवर्ड, तुम्हाला जसे पासवर्ड हवे आहेत तसे तुम्ही इथे पासवर्ड ॲड करून घ्या आणि कन्फर्म पासवर्डसुद्धा तसेच ॲड करा आणि रजिस्टर याच्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमचे रजिस्टर कन्फर्म झाल्यानंतर तुम्ही लॉग इन करावा लागतो तुम्हाला. तर आता कसं, तुम्हाला येथे तुमची ईमेल ID आणि जे तुम्ही पासवर्ड ॲड केला होता ते पासवर्ड तुम्हाला येथे ॲड करायचं आहे. त्यानंतर लॉग इन तुम्हाला करायचं आहे. लॉग इन झाल्यावर तुम्ही बघू शकता तुम्हाला आता फॉर्म 2 म्हणजे तुम्हाला कोर्टपासून कोर्टपर्यंत जायचं आहे ते तुम्हाला येथे ॲड करायचं आहे. जसे की मी भंडारा ते चंद्रपूर घेते. त्यानंतर जे बस असेल ते बस तुम्हाला दिसून येतील. ठीक आहे. आणि येथे चंद्रपूर सिलेक्ट करते. जसं मला भंडाऱ्याहून चंद्रपूरला जायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचे दोन्ही ऑप्शन सिलेक्ट झाल्यावर तुम्हाला डेट, कोणत्या डेटला जायचं आहे तुम्हाला ते सिलेक्ट करा आणि बस शोधा या नावावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. चेक अवेलेबिलिटी बस शोधा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघू शकता भंडारा ते चंद्रपूरचे बहुत साऱ्या बस आहेत. येथून तुम्हाला जे निवडायचे आहे ते तुम्ही निवडा, जशी अवेलेबल आहेत. याच्यावर मी क्लिक केले वरच्या याच्यावर, येथे बघू शकता पवनी भंडारा हे सिलेक्ट करतो मी. त्यानंतर तुम्हाला सीट बुकिंग करायची आहे. तुम्हाला कोणती सीट पाहिजे ते तुम्हाला बुक करायची आहे. जसे मी 26 नंबर घेते आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करते. आता याच्यामध्ये तुम्हाला पॅसेंजरचे फुल नेम टाकायचे आहे, त्याचे जेंडर निवडायचे आहे आणि इंटर एज म्हणजे वय तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. आणि कोणती महिला असेल तर त्यांना महिला सन्मान योजना जे आहे ते तुम्हाला येथे तुम्ही निवडून घ्यायचं. जसं मी जनरल निवडते. आणि सेम मोबाईल नंबर मला खाली ॲड करून घ्यायचा आहे. तर आपण एकच घेऊ आणि गो फॉर पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसेड टू पे या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि येथे तुम्हाला पेटीएमचा ऑप्शन देतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला UPI, तुम्हाला गुगल पे जे पाहिजे ते तुम्ही येथून सिलेक्ट करू शकता. जसं की UPI मी सिलेक्ट केलं. याच्यामध्ये तुम्हाला गुगल पे पण सिलेक्ट करू शकता किंवा UPI ID ॲड करून तुम्ही पेमेंट करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या बसची तिकीट बुक करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा.